बर्डिंगच्या ऑफ सीझनमुळे शांत असणारे मुंबईच्या बर्डर्सचे व्हॉट्सॲप ग्रुप अचानक शेकडो मेसेजेसने भरून आले. कारण होतं एक पेलाजिक बर्ड मुंबईत दिसणं. पेलाजिक म्हणजे सागरी पक्षी. हे दूर समुद्रामध्येच आढळतात. किनाऱ्यावर फारसे येतच नाहीत. त्यांचं ब्रीडिंग, अंडी देणं हे सुद्धा अगदी दुर्गम बेटांवर होतं. पेलाजिक बर्डिंगसाठी महागड्या आणि थोड्या फिजिकली कठीण अशा बोट राईड्स कराव्या लागतात. जर तुम्ही बर्डिंगशी रिलेटेड द बिग इयर पिक्चर पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला पेलाजिक बर्डिंगचा एक रेफरन्स आणि त्यात होणारा त्रास अगदी मजेशीर पद्धतीने दाखवलेला आढळेल. पावसाळी हवेमुळे कधीकधी काही पेलाजिक बर्ड्स मुंबईच्या किनाऱ्यावर फेकले जातात. तसाच हा लेसर फ्रिगेट बर्ड मुंबईत आला. ह्या पक्षाबद्दल अधिक माहितीसाठी डेव्हिड अॅटनबरोची द लाईफ ऑफ बर्ड्स ही सिरीज नक्की चेक करा. जसे मेसेजेस यायला लागले तसा येणाऱ्या विकेंडला नरिमन पॉईंटला जायचा प्लॅन ठरला. पहाटे निघून मुंबईच्या ट्रॅफिकपूर्वीच पोहोचायचं ठरलं. नरिमन पॉईंट म्हणजे मुंबईतल्या अगदी लेजेंडरी जागांपैकी एक. NCPA, एअर इंडिया यांच्यासारख्या नावाजलेल्या वास्तू, समोर पावसाळी वातावरणामुळे उधळलेला समुद्र आणि यांच्यामध्ये क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखलं जाणारं मरीन ड्राईव्ह. यामधल्या कशाचीही पर्वा न करता हे 30-35 बर्डर्स करड्या आभाळाकडे नजर लावून बसले होते. तेवढ्यात एका ग्रुपवर मेसेज आला की रेडिओ क्लबजवळ लेसर नॉडी दिसला. मग बहुतांश बर्डरचा ताफा तिथून निघून पोहोचला रेडिओ क्लबजवळ. इथे मला लेसर फ्रिगेट बर्ड या माझ्या पहिल्या पेलाजिक बर्डचं दुरूनच दर्शन झालं. थोड्या वेळाने थोडं पुढे गेल्यावर तो एका बिल्डिंगच्या मागून आला आणि अगदी जवळनं त्याला बघता आला. ह्या स्पॉटवरून पुढे एक जेट्टी आहे. त्या जेट्टीमध्ये आम्ही एका चाळी थ्रू गेलो. चाळीतली माणसं आम्हाला तिथे पोचायचा रस्ता दाखवत होती. जेट्टीवरून हा दुसरा पेलाजिक बर्ड दिसला असता, तो म्हणजे ब्रिडल टर्न. आमच्या समोरनं उडत जाऊन तो समोरच्या फ्लोटिंग ऑब्जेक्ट्सवर बसत होता. रेडिओ क्लब हा गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलच्या अगदी जवळ आहे. मुंबईतल्या आयकॉनिक बिल्डिंग्स किती वेळा बघितल्या तरी त्यांना बघून कधी कंटाळा येत नाही. मग कळलं गीतानगरजवळ सॉन्डर्स टर्न दिसतोय. मग हा बर्डर्सचा अख्खा ताफा निघाला गीतानगरच्या दिशेने. आजचा हा तिसरा पेलाजिक बर्ड. इथे जाण्यासाठी सुद्धा एका कोळीवाड्याच्या मधून जायला लागतं. सॉन्डर्स टर्न ह्या जेट्टीवरती शांतपणे बसलेला बराच वेळ बघायला मिळाला. आजचा शेवटचा स्टॉप होता ससून डॉक. तिथल्या मच्छी मार्केटजवळच हा लेसर नॉडी बघायला मिळाला. कावळ्यानं उडवल्यामुळे जास्त लोकांना तो काही दिसला नाही, पण एकाच दिवसात 4 पेलाजिक बर्ड्स मुंबईत बघायला मिळाल्यामुळे मुंबईतले बर्डर्स मनोमन सुखावून गेले होते. ह्या 4ही जागांचं गुगल मॅप पिन लोकेशन मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आय विश अशा भरपूर सायटिंग्ज आपल्याला बघायला मिळतील आणि ह्या भरकटलेल्या पक्ष्यांना त्यांच्या जागेवर परत जायचा रस्तासुद्धा मिळेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.